गोंदिया अर्जुनी मोरगाव येथे रेल्वे फाटकाजवळ सुरू असलेल्या नवीन पुलाचं बांधकाम हे गेल्या 1.5 वर्षांपासून अत्यंत संत गतीने सुरू आहे। यामुळे संबंधित कंपनीच्या निष्काळजीपणामुळे स्थानिक नागरिकांचे जीवन धोक्यात आलंय। आश्चर्याची बाब म्हणजे या पुलाच्या बांधकामासाठी सार्वजनिक निधीच्या 100 कोटी रुपयांच्या योजनेतून लाखो रुपये खर्च केले गेले आहे आणि तरी या पुलाचं बांधकाम अजूनही अर्धवट असून संत गतीने सुरू आहे। या पुलावर होणारे काम इतके मंद गतीने सुरू आहे की स्थानिकांना हवी असलेली वळण व दळणवळणाची साधने उपलब्ध नाही। कंपनीच्या निष्काळजीपणामुळे हजारो लोकांच्या जीवनाला धोका का निर्माण होतोय? अर्धवट पुलामुळे वाहतूक कशी होईल? 1.5 वर्षापासून कोणताही ठोस उपाय का नाही? नागरिकांचा विश्वास पूर्णपणे उडालेला आहे। 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये अनेक वेळा लोकांनी शासकीय अधिकारी आणि संबंधित कंपनीचे प्रतिनिधी भेटले तरी काही ठोस उपाय किंवा कारवाई केली गेली नाही। या असंवेदनशीलतेमुळे नागरिकांचे जीवन हताश झाले आहे। तसेच या क्षेत्रात असलेल्या व्यापार, शाळा, कॉलेज, रुग्णालय व इतर आवश्यक गोष्टींमध्ये एक मोठा गोंधळ सुद्धा निर्माण झालाय। या पुलाच्या कामामुळे स्थानिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे। नागरिकांची पावले थांबली जात आहे। त्याच वेळी संबंधित कंपनीवर कोणतीही कठोर कारवाई होत नसल्याने नागरिकांची संतप्त प्रतिक्रिया वाढत आहे। कधी होईल या पुलाचं पूर्ण काम? आम्हाला कोणती सुरक्षा मिळेल? असा जवाब नागरिकांनी प्रशासनाकडे विचारला। तुम्ही हजारो रुपये खर्च करत असताना काम 100 कोटी रुपयांमध्ये पूर्ण करायला हवं, पण कंपनी आणि प्रशासन दोघेही त्यासाठी काहीच ठोस उपाय करत नाही। यामुळे सर्व प्रश्न उपस्थित होत आहेत की हे सर्व कसे सहन केले जाऊ शकते? एकच प्रश्न उभा राहतो, संबंधित कंपनीवर कारवाई करणार तरी कोण? प्रशासनाने त्वरित लक्ष घालून कंपनीच्या निष्काळजीपणावर कडक कारवाई करणं आवश्यक आहे। त्याचा महाराष्ट्र 24 न्यूज करता आकाश नंदागवळी, अर्जुनी, मोरगाव। ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल।